हाय फ्रेंड्स, स्मिथ्स क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचा इन्स्टंट असा कापसासारखा स्पॉन्जी असा ढोकळा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण 1 वाटी बारीक रवा घेऊया. ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेऊया आणि 10 सेकंद मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आपले बॅटर तयार झाले आहे. ते आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यात आपण अर्धा चमचा मीठ टाकूया. त्यानंतर 1 चमचा साखर, त्यानंतर अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घेऊया. 3 चमचे तेल घेऊयात. आता हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला हे बॅटर एकाच दिशेने फिरवून असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपले बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. ढोकळा शिजवण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा शिजवण्यासाठी लावायचा आहे. त्यासाठी प्लेटला आपण तेलाने ग्रीसिंग करून घेऊयात. आपले बॅटर व्यवस्थित सेट झाले आहे. त्यात आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकूयात आणि हे बॅटर फेटून घेऊयात. आता सुद्धा आपल्याला हे बॅटर एकाच दिशेने या पद्धतीने फिरवून फेटून घ्यायचे आहे. आपले बॅटर व्यवस्थित फेटून झाले आहे. तेलाने ग्रीसिंग केलेल्या प्लेटमध्ये आपल्या ढोकळ्याचे बॅटर काढून घेऊयात. आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपला ढोकळा शिजवून घेऊ. आपला ढोकळा छान तयार झाला आहे. त्याला आता आपण स्क्वेअर पीसेसमध्ये कट करून घेऊयात. तुम्हाला एक पीस काढून दाखवते मी. आपला ढोकळा किती छान तयार झाला आहे. ढोकळ्याला किती व्यवस्थित अशी छान जाळी तयार झाली आहे आणि किती अलवार झाला आहे तुम्ही बघू शकतात. ढोकळ्याला आपण जिरे, मोहरी, तीळ आणि कढीपत्ता याची तडतडीत फोडणी देऊयात. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आपली फोडणी सर्व ढोकळ्यांना लागण्यासाठी अशी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
काय मग, आवडला की नाही असा छान रव्याचा इन्स्टंट स्पॉन्जी ढोकळा? तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा ढोकळा कसा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.